सांगा लवकर. तर आज योगा थेरपीचे टॉपिक घेणार होते ना, म्हणजे योगा थेरपी प्रत्येक आजारावरती, हम्म. हायपरटेन्शन, डायबिटीज, हे ते म्हटलं घ्यायचं. हो, ठीक आहे. काल आपण त्याचं स्वरूप बघितलं थोडक्यात. बरोबर आहे. म्हणजे कसं आहे, पुनरावलोकन हे ते काय काय इतिहास वगैरे सगळं बघितलं. त्याच्यानंतर आज आपल्याला प्रत्यक्षात काही एक दोन चार प्रकारचे विकार बघायचे आहेत. आणि ते विकार म्हणजे काय आहे, काय होतं त्याच्यामध्ये, किंवा त्याच्याशी निगडीत कोणता अवयव आहे. बरोबर आहे. तर कशामुळं होतो, काय त्याचे प्रकार काय आहेत, आणि त्याच्यावरती योगानुसार आपल्याला तिथं काय हे देता येईल, थेरपी देता येईल, ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामधला पहिला आहे मधुमेह. मधुमेह किंवा त्यालाच आपण डायबिटीज असं इंग्रजीमध्ये म्हणतो. मधुमेह म्हणल्यास लवकर लक्षात येत नाही, पण डायबिटीस म्हणले की पटकन लक्षात येतं. एवढी इंग्रजी आपली ही झालेली आहे. बरोबर आहे. त्यासोबत त्यालाच आपण साध्या सामान्य भाषेत, जनसामान्यांच्या भाषेमध्ये शुगर म्हणतो. शुगर किंवा साखर असं आपण त्याला म्हणतो. शुगर झाली मला असं म्हणतो. ठीक आहे. मग हा मधुमेह जो आहे म्हणजे काय नेमकं मग? तर बघा, ही एक शारीरिक अशी स्थिती आहे की, बघा, रनिंग नोट्स घेत चला, कारण याच्या नोट्स तुम्हाला नंतर मिळतील का नाही याची शक्यता कमी आहे. म्हणून रनिंग नोट्स घ्या आणि आवश्यक आहेत. आणि प्रत्येक परीक्षेमध्ये मधुमेह, हायपरटेन्शन या अशा विकारावरती बरेच वेळेस विचारलेला आहे. म्हणजे काय, मधुमेह म्हणजे काय असा प्रश्न, किंवा मधुमेहावरती योगोपचार सुचवा असा प्रश्न. तसंच हायपरटेन्शन म्हणजे काय आणि त्याच्यावर योगोपचार सुचवा. दमा म्हणजे काय, त्याच्यावर योगोपचार सुचवा. असे बरेच प्रश्न आहेत. त्याच्यामुळे रनिंग नोट्स घेतल्या तर खूप फायदेशीर तुम्हाला होणार आहे. त्यासोबत बघा, आता मधुमेह म्हणजे नेमकं काय आपण बघायचं आहे. तर त्याच्यामध्ये शरीराची ही अशी स्थिती आहे ज्यात रक्तातील साखरेची पातळी ही सामान्यपेक्षा जास्त असते. आता साखर म्हणजे कशी, जशी आपण खातो तशी काय, जशी तशी असते का? नसते. तर साखरेचं काही सूक्ष्म रूप असतं. जसे की ग्लुकोज, सुक्रोज, फ्रुक्टोज, माल्टोज, अशी वेगवेगळी त्याची सूक्ष्म रूप आहेत. त्याच्यापैकीच म्हणजे ग्लुकोज हा सुद्धा, म्हणजे बघा, अन्नाचं पचन झालं की त्याच्यामधून ग्लुकोज हा एक निर्माण होतो, आणि तो सुद्धा आपल्या शरीराला एक, तो सुद्धा काय आहे, एक इंधन आहे. आपल्या शरीराचं काय आहे, इंधन. काल आपण पाहिलं की प्राण हा सुद्धा आपल्या शरीराचं इंधन होता. असं आपण योगिक दृष्टिकोनातून किंवा आयुर्वेदाच्या तत्वज्ञानातून, असं आपण आध्यात्मिक तत्वज्ञानातून पाहिलं. परंतु जर आता सायंटिफिक तत्वज्ञानातून पाहायचं म्हटलं तर ग्लुकोज हा काय आहे, आपल्या शरीराचं इंधन आहे. त्याच्यावरती आपलं शरीर चालत असतं. त्यासोबत मग आता नेमकं मधुमेह कशाला म्हणायचं, तर साखरेची ही जी पातळी आहे ग्लुकोजची, ती सर्वांमध्ये असते. तुमच्यात असते, माझ्यात असते, सर्वांमध्ये असते. परंतु काही जणांमध्ये काय असतं, ती प्रमाणापेक्षा जास्त असते. काय असते, प्रमाणापेक्षा जास्त असते. मग असं का घडतं, असं का घडतं? तर त्याच्याशी एक निगडीत अवयव आहे. बघा, आपण बघूया तो अवयव काय आहे. त्यालाच आपण मराठीमध्ये स्वादुपिंड असं म्हणतो, आणि इंग्रजीमध्ये त्याला आपण पॅनक्रियाज असं म्हणतो. म्हणजे हा मधुमेहाशी निगडीत असलेला काय आहे, अवयव आहे. बघूया एकदा इमेज मध्ये आपण, त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो. बघा, कुठं आहे तो नेमकं. बघा, हा जो पिवळ्या रंगाचा आहे, बरोबर आहे, कंसासारखा आहे. बघा, रंग सुद्धा कंसासारखाच आहे, आणि आकार सुद्धा कंसासारखाच आहे. माग थोडासा मोठा, पुढे जो आहे तो निमुळता होत गेलेला आहे. तो रंग सुद्धा तसाच आपल्याला दिसतोय. आणि जठराच्या पाठीमागे असं त्याचं स्थान आहे. बरोबर आहे, हे यकृताच्या खाली. अलग लक्षात पोटात पोटात या ठिकाणी इथं असतो असा लांबट आकाराचा हा अवयव आहे. मग होतं काय, तर या पॅनक्रियाद्वारे काही विकर स्रवली जातात. बघूया आपण कोणती विकर स्रवली जातात.
हार्मोन्स असं आपण त्याला म्हणतो. याच्यामध्ये पाहू शकतो बघा आपण हार्मोन्स ग्लुकॅगॉन आहे, इन्सुलिन आहे, सोमॅटिस्टिन आहे, पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड आहे. असे वेगवेगळे ही हार्मोन्स स्रवली जातात. आणि त्याच्यापैकी आता वर जे आहेत ते एन्झाईम्स, लायपेज, अमायलेज, प्रोस्टेज असे वेगवेगळे म्हणजे एवढे काही जे हे आहेत ते याच्याद्वारे स्रवले जातात. पण याच्यातला आता मधुमेहामध्ये आपल्याला पाहण्यासाठी आवश्यक असणार आहे तो इन्सुलिन. अलग लक्षात. हा जो इन्सुलिन आहे मग साखरेमध्ये काय मधुमेहामध्ये काय होतं तर या पॅनक्रियाद्वारे स्रवलं जाणारं इन्सुलिन हे कमी होतं. इन्सुलिनचं प्रमाण कमी होणं. मग त्याच्यामुळं काय होतं तर बघा इन्सुलिन हा कोण आहे तर एक थोडक्यात आपण सहज सांगू शकतो की बघा इन्सुलिन हा एक दरवाजा आहे असं आपण त्याला म्हणूया. काय आहे दरवाजा. आपण कालच म्हणलं की आपलं सर्व शरीर कसं छोट्या छोट्या पेशींनी बनलेलं आहे आणि त्या प्रत्येक पेशीला कार्य करण्यासाठी ग्लुकोजची आवश्यकता असते म्हणजे एनर्जीची आवश्यकता असते. पण हे इन्सुलिन असेल योग्य प्रमाणामध्ये असेल तर ते ग्लुकोज ते हे करू शकतात कॅप्चर करू शकतात. पण जर इन्सुलिनचं प्रमाण योग्य प्रमाणामध्ये नसेल तर काय होतं ते ग्लुकोज आपल्या पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही. म्हणजे काय थोडक्यात हा प्रवेशद्वार आहे किंवा दार आहे म्हणजे साखरेला पेशीमध्ये येण्यासाठी द्वार आहे. आणि ह्याच्या मधुमेहामध्ये काय होतं तर हे बंद असतं असं आपण त्याला थोडक्यामध्ये म्हणूया. मग बंद असेल तर मग ग्लुकोज कसं येणार आहे हो मग पेशीमध्ये येणारच नाही. मग आणखीन काय होतं बघा काही जणांच्या शरीरामध्ये असं होतं की इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं कमी स्रवतं. हा एक प्रकार झाला. आणि आणखीन एक दुसरा प्रकार म्हणजे काय काही जणांच्या शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण असतं परंतु शरीर त्याचा योग्य वापर करत नाही. दोन प्रकारमध्ये शरीर त्याचा योग्य अशा प्रमाणामध्ये वापर करत नाही. म्हणजेच बघा 2-3 गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या. स्वादुपिंड बघितलं त्याच्याद्वारे स्रवणारं इन्सुलिन त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. आणि ही जी कारणं आहेत मधुमेहाची कारणं काय काय आहेत इन्सुलिनचं प्रमाण कमी असणं किंवा शरीर त्याचा योग्य प्रमाणामध्ये वापर न करणं. अशा प्रकारे आपण तिथं 2 कारणं त्या ठिकाणी त्याची बघितली. मग इन्सुलिनचे काय आहे काय करतं तर इन्सुलिन एक संप्रेरक आहे आणि ते रक्तातील ग्लुकोज शरीर पेशीत ऊर्जा म्हणून वापरण्यासाठी मदत करतं. काय करतं रक्तातील ग्लुकोज शरीर पेशीत वापरण्यासाठी ऊर्जा म्हणून ते उपयोगी आहे किंवा मदत करतं. मग आता बघा याच्यात सुद्धा काही प्रकार पडतात जसं की कोणकोणते प्रकार आहेत मधुमेहाचे तर प्रमुख प्रमुख जनसामान्यामध्ये माहिती असलेले ते आहेत किंवा सहज प्रचलित असणारे ते म्हणजे टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज असे 2 आहेत महत्वाचे प्रकार. पण त्याच्याही पूर्वी आता बघा ही जी नॉर्मल रेंज आहे मधुमेहाची ते आहे 70 ते 130. 70 म्हणजे उपाशी पोटी असणारी आणि जेवणानंतरची जी असते ती 130 असं तिला नॉर्मल असं म्हटलेलं आहे. परंतु मग बघूया आपण रेंज मध्ये त्याच्या थोडस इमेज मध्ये बघूया हे याचे प्रकार. हा त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो बघा ब्लड शुगर क्लासिफिकेशन 3 हे केलेलं आहे याच्यामध्ये बघा. एक आहे नॉर्मल रेंज आणि दुसरी आहे प्री डायबिटिक रेंज आणि डायबिटिक रेंज. आणि त्याच्यामध्ये परत फास्टिंग ब्लड शुगर म्हणजे जेवणाच्या अगोदरची आणि पोस्ट मील म्हणजे ही जेवणाच्या नंतरची आहे. आलं का लक्षात. बघा आता नॉर्मल रेंज काय आहे बघा फास्टिंग उपाशीपोटीची 70 ते 100 mg/dl असं दिलेलं आहे. आणि पोस्ट मील म्हणजे जेवणानंतरची जी आहे 70 ते 140 असं तिथं दिलेलं आहे बघा. आणि प्री डायबेटिक आहे म्हणजे ही रेंज काय आहे 101 ते 125 फास्टिंगचे आहे आणि पोस्ट मीलचे आहे 141 ते 200. आणि त्याच्यानंतर डायबिटीज म्हणून त्याला आपण घोषित केलं ते आहे 125 आणि त्याच्या पुढे
आणि पोस्टिंगची जी आहे ती 200 ते त्याच्या पुढे अशा प्रकारे. मग आता डायबिटीज हे आपण ओळखलं, पण त्याच्या अगोदर एक दिलेला आहे प्रकार, तो म्हणजे प्री डायबिटीज. म्हणजे काय आहे, तर ही बॉर्डर लाईन असते. बॉर्डर लाईन असते म्हणजे ह्या लाईनवर जर आपली रेंज येत असेल शुगरची, तर आपण त्याला डायबिटीज आहे असं घोषित करू शकत नाही. जास्त आहे पण ठीक आहे अशा प्रमाणामध्ये, म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो, त्याला प्री डायबिटीज असं म्हणू शकतो. परंतु आता ही प्री डायबिटीजची जी रेंज आहे ती आपल्याला सूचना देणारी आहे किंवा ही आपल्यासाठी अलाराम आहे. आलं लक्षात? ज्याप्रमाणे आपण झोपेतून उठण्यासाठी अलाराम लावतो, त्याप्रमाणे ही प्री डायबिटीज म्हणजे आपल्याला जागा करण्यासाठी आहे. म्हणजे प्री डायबिटीजच्या नंतर पुढची काय पायरी येणारी आहे, डायबिटीजची पायरी येणार आहे. आलं का लक्षात? म्हणून मग बघा, डायबिटीज मध्ये गेलं की पुन्हा कॉम्प्लिकेशन वाढले, तिथं औषध गोळ्या घ्याव्या लागतात, त्याच्यासोबत व्यायाम करावा लागतो. औषध गोळ्या पण घ्याव्या लागतात आणि व्यायाम पण करावा लागतो. मग तिथं चढ उतार होतात, कॉम्प्लिकेशन वाढतात, ह्या वेगवेगळ्या गोष्टी किचकट होत जातात. बरोबर आहे. परंतु प्री डायबिटीज जे आहे तिथं मात्र आपण जर जाग झालं आपल्या शरीराविषयी आणि आपण तिथं व्यायामाचा प्रभाव, व्यायाम करायला लागलो, काळजी घ्यायला लागलो, गोड खायचं कमी केलो, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण तिथं, किंवा सहजच आयुर्वेदामध्ये सांगतात किंवा लिंबाचा पाला खा किंवा जांभळीचं पावडर खा असं जे सांगतात, हे प्री डायबिटीज मध्ये प्रभावी असतं. परंतु एकदा जर तुमची रेंज पुढे वाढत गेली तर त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला तिथं ते हे होणार नाही. त्याच्यासोबत बघा, आता प्री डायबिटीजच्या नंतर किंवा ह्या प्री डायबिटीजच्या वेळी आपण जागृत झालं पाहिजे आणि आसनांचा अभ्यास, प्राणायामांचा अभ्यास, वेगवेगळ्या व्यायामांचा अभ्यास हे इथं चालू केलं पाहिजे. केलं तर आपण त्या तिथं रेंजमध्ये थांबू शकतो किंवा ती रेंज आपण रिव्हर्स करू शकतो. परंतु डायबिटीज मध्ये गेल्यानंतर मात्र तिथं कॉम्प्लिकेशन येतात. आसन कोणतं करायचं का नाही, किंवा सूर्यनमस्कार करायचे का नाही, थोडीशी डायबिटीज कमी झाली किंवा जास्त झाली तर आपल्याला चक्कर येते, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दिसून येतात. मग त्या प्री डायबिटीजच्या नंतर डायबिटीज टाईप 1 आणि 2 याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं, टाईप 1 जो आहे तो ॲटोइम्युन आहे. ॲटोइम्युन डिसीज सारखा आहे. म्हणजे काय, रक्षकच भक्षक असं म्हटल्याप्रमाणे. जसं बघा, एखादा पोलीस असतो आणि त्याचं काम आहे रक्षण करण्याचं, परंतु लाचलुचपत घेतो, असल्या गोष्टी करतो, तर त्याला आपण काय म्हणतो, रक्षकच भक्षक झाला. तसंच त्याचप्रमाणे याच्यात सुद्धा काय होतं बघा, आपली इम्युनिटी आपल्या स्वादुपिंडातील पेशींवरती हल्ला करतात. आपलीच इम्युनिटी, आपली इम्युनिटी काय करते, इतर रोगांपासून आपलं रक्षण करते. बरोबर आहे, तिचं कार्य आहे की आपल्या शरीराचं रक्षण करणं. पण तिनंच काय करत आहे आता, स्वादुपिंडातील पेशींवरती हल्ला करते. मग काय होतं, मग त्या पॅनक्रियाजवरती परिणाम होतो आणि या पेशी नष्ट व्हायला लागल्या की इन्सुलिनचं प्रमाण सुद्धा कमी व्हायला लागतं. असा जो प्रकार आहे तो प्रकार लहानपणामध्ये जास्त दिसून येतो. त्यासोबत डायबिटीज 2 जो आहे तो कधी होतो, जर पॅनक्रियाज अपुऱ्या प्रमाणामध्ये इन्सुलिन तयार करत असेल तर, म्हणजे पुरेशा प्रमाणामध्ये ते करत नाही. आणि आणखीन एक त्याचं कारण काय, शरीराच्या पेशी इन्सुलिन ग्रहण करण्यासाठी प्रतिसाद देत नाहीत, म्हणजे प्रतिबंध करतात. योग्य प्रमाणामध्ये त्याचा वापर शरीर करत नाही. 2 झाले. म्हणजे बघा, प्री डायबिटीज 1, डायबिटीज फर्स्ट आणि डायबिटीज टाईप 2 असे 2 प्रकार आपण त्याच्यामध्ये बघितले. मग त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये लक्षणं काय आहेत मग? बघूया आपण लक्षणाच्या बाबतीत. कशी लक्षणं दिसतात? आता बघा, साखरेचं जे प्रमाण आहे बघा, याच्यामध्ये आपण पाहू शकतो. लाल जे चकत्यासारखं आहे ते रक्त आहे. रक्त पेशी आहेत, रेड ब्लड सेल्स. आणि हे पांढरं म्हणजे तुम्हाला दिसण्यासाठी किंवा कळण्यासाठी असं आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो, की बघा 3 प्रकार दाखवलेले आहेत. आता डायबिटीज मध्ये सुद्धा जास्त प्रमाण असतं किंवा कुणाकुणामध्ये काय होतं, शुगर लो होते, कुणामध्ये जास्त होते, अशा प्रमाणामध्ये. आता मधली जी इमेज आहे ती नॉर्मल आहे बघा. म्हणजे आता समजा ते पांढरे जे कण आहेत ते ग्लुकोजचे कण आहेत असं आपण म्हणूया, साखरेचे कण आहेत, हे जे आहे ते रेंज नॉर्मल आहे. आणि दुसऱ्या इमेज मध्ये पाहायला गेलं तर याच्यामध्ये बघा,
साखरेचे कण कसे आहेत तसेच पडून राहिले. हे खरं तर नष्ट व्हायला पाहिजेत, बर्न व्हायला पाहिजेत, पण ते झाले नाहीत. योग्य प्रमाणामध्ये नाही ते, त्यांचं प्रमाण जास्त झालेलं आहे. आणि इकडं अलीकडे याच्यामध्ये बघा एकच डॉट दाखवतोय, म्हणजे तिथं शुगरचं प्रमाण, ग्लुकोजचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे. अशा प्रकारे नॉर्मल रेंज ही योग्य आहे. अतिशय जास्त प्रमाणही योग्य नाही किंवा अतिशय कमी प्रमाणही योग्य नाही. त्यासोबत आणखीन पुढे बघूया. आता डायबिटीजची काही जी लक्षणं आहेत ते आपण बघूया. बघा, ब्लुरी विजन म्हणजे अंधुक दृष्टी हा एक प्रकार आहे. ज्यांना डायबिटीजचा त्रास असतो, अंधुक अंधुक दिसायला लागतं किंवा याचं प्रमाण नंतर वाढत जातं. डिझिनेस म्हणजे चक्कर येणे, चक्कर येण्याचं प्रमाण डायबिटीजच्या लोकांमध्ये दिसून येतं. किंवा ऑलवेज हंग्री असं म्हणून इथं दाखवले बघा, ते जे आहे म्हणजे जास्त भूक लागणे, जास्त भूक लागणे किंवा त्याच्याच खालीच आणखीन एक दिलेला आहे बघा, बाटलीने पाणी पित आहे ती, त्याच्यामध्ये इन्क्रीज्ड थीस्ट म्हणजे जास्त तहान लागले, जास्त प्रमाणात भूक लागणे, जास्त प्रमाणात तहान लागणे. किंवा टिंगलिंग इन हँड्स अँड फीट म्हणजे हातात, तळहातात आणि तळपायामध्ये मुंग्या येणे किंवा तळहात तळपाय बधीर होणे अशा प्रकारची, किंवा फॅटिग्यू, विकनेस, आळशीपणा किंवा वेट लॉस. बघा, शुगर झालेल्या व्यक्तींचं वजन कमी होतं. त्यासोबत हेडेक म्हणजे डोकं दुखणे, आणि फ्रिक्वेंटली युरिनेशन म्हणजे सतत सतत मूत्रत्याग म्हणजे सारखं सारखं लघवीला होणे, अशी वेगवेगळी लक्षणं आपल्याला ऍट डायबिटीज झाल्यानंतरची ती दिसून येतात. किंवा अशी लक्षणं जर दिसून आली, किंवा आणखीन एक त्याच्यामध्ये बरीच लक्षणं आहेत, जशी की बघा, थकवा असणे, तोंड कोरडं पडणे, किंवा व्रण जखमा जर झाल्या तर त्या लवकर बऱ्या न होणे, अशी वेगवेगळी लक्षणं आपण याच्यामध्ये पाहू शकतो. मग आता बघा, आपण काय काय पाहिलं मधुमेहाच्या याच्यामध्ये. एकतर मग आता याच्यावरती जर आपल्याला योगाभ्यास सुचवायचा आहे, पहिला प्रश्न झाला मधुमेह म्हणजे काय, जर असा प्रश्न आला तर एवढं वर्णन तुम्ही त्याच्यामध्ये करायला हवं. बरोबर आहे. 5 मार्काचा असेल तर, किंवा 8 मार्काचा असेल तर, त्याच्यामध्ये मधुमेह म्हणजे काय, त्याचे प्रकार, त्याच्याशी संबंधित अवयव कोणता आहे, त्याचे लक्षणं काय आहेत, असं तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. त्याच्या पुढे प्रश्न आहे की याच्यावरती योगाभ्यास सुचवा. आता पुढे आलो आपण, तर याच्यामध्ये बघा, कारण बघायची, मधुमेहाची कारण. एकतर साखर रक्तात पडून राहते, बरोबर आहे. मग ती पडलेली साखर आपल्याला वापरात कशी आणता येईल, त्याचा जर विचार केला तर मग असं आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतं की त्याला म्हणतात बघा, बरेच वेळेस आपण सर्च वगैरे केलो तर ॲरोबिक एक्सरसाइज, ॲरोबिक एक्सरसाइज ज्या आहेत त्या काय करतात, ग्लुकोज, रक्तातील ग्लुकोज कमी करतात, बर्न करतात, किंवा फॅट असेल तर फॅट बर्न करतात. म्हणजे पण ॲरोबिक एक्सरसाइज म्हणजे काय, आता कशाला म्हणायचं, तर ज्या एक्सरसाइज मध्ये हृदय धडधडतं, जसे की आपण सूर्यनमस्कार केल्यास जोरात धडधड करतं बघा तसं, किंवा ज्या एक्सरसाइज केल्यानंतर आपलं श्वसन हे जलद होतं, म्हणजे श्वास मोठा होतो, दीर्घ होतो, मोठा होतो, दम लागतो, थोडक्यात आपण त्याला म्हणूया दम लागतो. मग अशा कोणकोणत्या एक्सरसाइज आहेत, जसं की पळणं आहे, रनिंग, रनिंग केल्यास हृदय धडधड करतं, श्वसन हे होतं, दम लागतो, बरोबर आहे. किंवा पोहणे असेल, रनिंग असेल, स्विमिंग असेल, सायकलिंग असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आल्या. मग आता या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवूयात आणि आता आपण योगाकडे येऊया. मग योगामध्ये अशा कोणत्या क्रिया आहेत किंवा अशी कोणते हे आहेत की ज्याच्यामुळं आपलं हृदय धडधड करतं, ज्याच्यामुळे आपण श्वसन दीर्घ होतं, दम लागतो, अशा प्रकारच्या कोणत्या क्रिया आहेत. त्याच्यातली पहिली महत्वाची क्रिया जी आहे ती म्हणजे सूर्यनमस्कार. घेऊन घ्या. मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी सूर्यनमस्कार अतिशय असे उपयुक्त आहेत, रक्तात पडलेली साखर बर्न करण्यासाठी. म्हणजे हे कारण आपण दूर करतोय. तर त्यासोबत सूर्यनमस्काराच्या नंतर आणखीन काय आहे सांगा बरं आता तुम्ही. आणखीन काय क्रिया आहेत.
सूक्ष्मयोग पण करून घेता येतील सर काही. काय म्हणला? सूक्ष्मयोग पण करून घेता येतील काही. हा, सूक्ष्म योग, बरं ठीक आहे. म्हणजे त्याची आवृत्ती वाढवून घेता येईल त्याची. सूक्ष्म योग, आता रिपिटेशन जसं वाढवून. एक हात पुढे करायचो, त्या हात पाय स्पर्श त्याला करायचा, किंवा आपण खाली बसायचं उठायचं, हे सगळे सूक्ष्म योगामध्ये येत होतं. आणि ते करताना सुद्धा आपल्याला श्वास दीर्घ व्हायचा, मोठा व्हायचा, हृदय धडधड करायचं, बरोबर आहे. हे सामान्य सामान्य सूक्ष्म व्यायाम किंवा स्थूल व्यायाम. सूक्ष्म व्यायाम आणि स्थूल व्यायाम याच्यामध्ये काय फरक आहे? सूक्ष्म व्यायाम म्हणजे एकाच सांध्यावरती त्याची प्रक्रिया होत असते त्या आसनामध्ये. जसं की आपण आता हा प्रकार केला, हा बोटाचा प्रकार केला, किंवा हा प्रकार केला, हे असं सांधा एकच वापरतोय, दुसरा सांधा हलत नाही, बरोबर आहे. आणि स्थूल व्यायाम म्हणजे त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सांधे वापरले जातात. जसे की सूर्यनमस्कार, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये हा पण सांधा येतो, हा पण येतो, हा पण येतो, असं पण हात करतो, उठतो, गुडघ्याचे सांधे येतात, हिप जॉईंट येतो, असं वेगवेगळे. म्हणजे पहिल्यांदा बघा, सूर्यनमस्कार अगोदर महत्वाचे आहेत तर मधुमेहा. विपरीत करणी आसन पण ना? काय म्हणलात? विपरीत करणी आसन. आणखीन आपण आसनांकडे गेलेलो नाही, आसनांकडे जाणार आहोत पण आणखीन गेलेलो नाही. ठीक आहे. बघा, मग आता हा जो पर्याय आहे रक्तातील साखर कमी करण्यासाठीचा, त्याच्यामध्ये आपण एक भाग टाकला, तो सूर्यनमस्काराचा. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट आहे की ज्या एरोबिक एक्सरसाइज असतात त्याच्यामुळं काय होतं, जसं की इन्सुलिन जे आहे, आपण म्हणलो बघा, टाईप टाईप 2 मध्ये म्हणलं, काय म्हणलं की इन्सुलिन तर तयार होतं पण त्याचा प्रतिसाद कमी असतो. परंतु ह्या अशा एक्सरसाइज किंवा अशा व्यायामामुळं काय होतं की हा प्रतिसाद म्हणजे इन्सुलिन प्रभावीपणे काम करतं किंवा इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते. एरोबिक एक्सरसाइज त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं? सूर्यनमस्कार. मग त्याला सूर्यनमस्कार अतिशय आवश्यक आहेत. म्हणजे 2 लक्षणं आपण दूर केली डायबिटीजची, बरोबर आहे. टाईप 2 डायबिटीजची 2 लक्षणं आपण त्याच्या ठिकाणी दूर केली. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये फॅटचं प्रमाण जास्त आहे किंवा वजन जास्त आहे, फॅट आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा इन्सुलिनला प्रतिरोध होतो. अलग लक्षात. मग काय होतं, तर सूर्यनमस्कार असतील किंवा वेगवेगळे आपले योगासनं असतील, त्याच्यामुळं आपल्याला मदत कशासाठी होते? वजन कमी करण्यासाठी होते, फॅट कमी करण्यासाठी होते. आणि फॅट कमी झालं की मग इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते. फॅट काय करतं? इन्सुलिनच्या संवेदनशीलतेला प्रतिरोध करतं. परंतु तो आपण फॅट कट डाऊन केलं तर मग काय होतं? मग त्याची संवेदनशीलता वाढते. असे एक बरोबर आहे. परत आणखीन एक काय त्याच्यामध्ये? ताणतणाव. ताणतणाव सुद्धा मधुमेहामध्ये एक परिणामकारक घटक आहे, तर बरोबर आहे. इंजिन दौड आणि सर्वांग पुष्टी पण आपण घेऊ शकतोय ना? काय म्हणलात? सूर्यनमस्कार, इंजिन दौड आणि म्हणजे रनिंग आणि हे सर्वांग पुष्टी, हे दोन्ही पण घेऊ शकतोय ना सर आपण? सर्वांग पुष्टी व्यायाम, इंजिन दौड, आणि किंवा हा, आणखीन एक प्रकार आपण घेतला होता बघा, असं उडी मारून वर हात करायचा, परत खाली, परत उडी मारून, म्हणजे ते स्थूल व्यायामामध्ये येतं. स्थूल हा. व्यायामामध्ये. हा, सूक्ष्म व्यायामातील काही प्रकार, स्थूल व्यायामातील काही प्रकार, असं आपण त्या प्रकाराचं त्यामध्ये वर्णन आपण करू शकतो, बरोबर आहे. किंवा नुसतंच असं स्थूल व्यायाम तर त्याच्यामध्ये आपल्या नावांचं जरा वर्णन केलं तर फायदेशीर ठरणार आहे. त्याच्यानंतर आता पुढे जाऊन आसनांच्या नंतर प्राणायामाचा भाग. मग प्राणायामामध्ये कुठले प्राणायाम आपल्याला तिथे उपयोगी पडतील मधुमेहामध्ये? भस्त्रिका. भस्त्रिका प्राणायाम आहे. भस्त्रिका प्राणायाम मदत करणार आहे. त्यासोबत आणखी नाडी कुठले प्राणायाम शोधन. आहे? नाडी शोधन. भस्त्रिका बघा, भस्त्रिका भ्रामरी. खूप भस्त्रिका विशेष उपयोगी आहे. म्हणजे कशासाठी? भस्त्रिकेनं सुद्धा ग्लुकोज श्वासाची गती जलद होते भस्त्रिकेने. जलद होते आणि ग्लुकोज वापरलं जातं, आलं लक्षात. किंवा आपण अनुलोम विलोम सावकाश करतोय तर तिथं तितकं प्रभावी तिथं ठरणार नाही, बरोबर आहे. विशेष भस्त्रिका लिहा. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे
षटकर्मांचा भाग. षटकर्मामध्ये कोणकोणत्या क्रिया तिथे उपयोगी पडतील आपल्याला? बघा, कपालभाती, कपालभाती, नवली, बरोबर आहे. असं नाव टाकायचं वर, कोणता भाग आपण तिथे उपयोगात आणणार आहे, षटकर्म. मग त्याच्यामध्ये लिहायचं कपालभाती, नवली, आणखीन काय आहे, अग्निसार क्रिया आहे, आणखीन काय आहे, वमन आहे. वमन सुद्धा मधुमेहामध्ये उपयोगी पडणारा आहे. त्याच्यानंतर आसन झाली, प्राणायाम, ध्यान धारणा हा भाग का उपयोगी पडेल का तिथं? तर पडणार आहे. का पडणार आहे? तर आपण त्याच्या रिस्क फॅक्टर मध्ये एक भाग सांगितला की ताणतणाव. चिडचिड, बरोबर आहे. ताणतणावामुळे सुद्धा मधुमेह होऊ शकतो, किंवा अनुवंशिकतेमुळे सुद्धा होऊ शकतो. अशी वेगवेगळी कारण आहेत. आणि ताणतणाव जर त्याचं कारण असेल तर आपण त्याच्यासाठी ध्यानधारणा वगैरे देणं त्याच्यासाठी गरजेचं आहे. वेगवेगळे आता याच्यामध्ये प्राणायाम देणं गरजेचं आहे, असं आपण त्याच्यामध्ये मेन्शन करू शकतो. त्यासोबत आसन, प्राणायाम ह्या वेगवेगळ्या ज्या क्रिया आहेत त्याच्यामुळं कॉम्प्लिकेशन ऑफ मधुमेह म्हणजे डायबिटीजची कॉम्प्लिकेशन जे आहेत, जर समजा तुम्ही फक्त गोळ्यांवरतीच अवलंबून आहात, पुढे जात नाही, तर मग त्याच्यामध्ये काय होतं, पुढे कॉम्प्लिकेशन वाढतात. जसं की बघा, आपण याच्यामध्ये पाहू शकतो, बघा, ब्लाइंडनेस म्हणजे आंधळेपणा येऊ शकतो डोळ्यामध्ये. पहिल्यांदा काय होतं डायबिटीज मध्ये, दुसरपणा दिसू शकतो असं लक्षण आहे त्याच्यामध्ये म्हटलं आपण. परंतु तीच डायबिटीज जर वाढतच गेली तर आंधळेपणा सुद्धा त्याला येऊ शकतो. त्याच्यानंतर हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो. पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणजे सुन्नपणा पायांचा, किंवा डायबेटिक फूट इन्फेक्शन्स म्हणजे जखम झाली की ती दुरुस्तच नसते, पाय कट करावा लागतो त्याचा, किंवा बोट कट करावं लागतं, तो भाग कट करावा लागतो, असं इन्फेक्शन वाढतच जातं, इन्फेक्शन कमी होत नाही. त्यासोबत तिचा परिणाम हा किडनीवरती सुद्धा होतो, परमनंट किडनी डॅमेज, जर शुगर तशी जर वाढत राहिली तर, किंवा तिचा परिणाम मेंदूवरती सुद्धा होऊ शकतो. असे हे काय त्याचे कॉम्प्लिकेशन आहेत. म्हणजे जर तुम्ही वेळेवरती जागृत झालात, आसनं, प्राणायाम वगैरे, योगाभ्यास वगैरे करायला लागलात, तर ह्या कॉम्प्लिकेशन पासून सुद्धा आपण दूर राहू शकतो. आलं का लक्षात? त्याच्यानंतर आता पुढचा जो भाग बघायचा आहे आपल्याला, तो आहे दमा. दमा या विषयावरती बघायचा आहे. सॉरी, बघा, मधुमेहामधले आसनं सांगायची राहिली. त्या आसनामध्ये बघा काय काय आसनं आहेत. पहिला आहे मंडूकासन, किंवा आता बघा डायबिटीज वरती योग अभ्यास जो आहे तो कसा आहे, पहिला आहे रक्तातील ग्लुकोज कमी करणं किंवा बर्न करणं, त्याच्यासाठी आपण एरोबिक व्यायाम सांगितले, सूर्यनमस्कारासारखे. आणि दुसरा प्रकार कसा आहे की पॅनक्रियाजला ऍक्टिव्हेट करणे. लक्षात, त्या पॅनक्रियाजला ऍक्टिव्हेट करणे, याच्यामध्ये काय येतं, मग वेगवेगळी आसनं येतात. जसं की मंडूकासन आहे. मंडूकासनामुळे काय होतं की अशा मोठी या ठिकाणी बसतात, त्या पॅनक्रियाजवरती एक प्रेशर, दबाव पडतो, तिथं रक्ताभिसरण वाढतं आणि त्या पॅनक्रियाचं आरोग्य सुधारतं म्हणजे थोडक्यात इन्सुलिनचं प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी सुधारणार आहे, आरोग्य सुधारणार आहे म्हणजे. आणि त्यासोबत मग मंडूकासन, आणखीन कुठली आसन आहेत, योगमुद्रा, वज्रासन, सर परिवर्त त्रिकोणासन, अर्धमत्स्येंद्रासन. बघा, आता पॅनक्रियाज म्हणजे मी कुठं आहे सांगितलं, तो भाग शरीराचा इथं आहे असं सांगितलं का, इथं, बरोबर आहे. मग या भागावरती कोणकोणत्या आसनामुळं तिथं परिणाम होऊ शकतो, अशी आसनं तुम्ही लिहू शकता त्याच्यामध्ये. जसं की अर्धकटी चक्रासन, आसन लिहू शकता, धनुरासन लिहू शकता, मंडूकासन लिहू शकता, परिवर्त त्रिकोणासन लिहू शकता, त्रिकोणासन लिहू शकता, अर्धमत्स्येंद्रासन लिहू शकता. अर्धमत्स्येंद्रासन सुद्धा या पॅनक्रियाला एक हे बसतात, बरोबर आहे, आणि त्या पॅनक्रियाचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. त्यासोबत उत्तान पादासन लिहू शकता. अशी वेगवेगळी आसनं आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. 7, 8, 10. पश्चिमोत्तानासन, काय म्हणला? पश्चिमोत्तानासन,
पश्चिमोत्तानासन किंवा आणखीन एक मयूरासन. मयूरासन विशेष आहे बघा. मयूरासन, मंडूकासन आणि अर्धमत्स्येंद्रासन हे अगोदर 3 लिहायची, पण त्याच्यानंतर बाकीचे खाली लिहायची. ही 3 विशेष प्रभावी आहेत. मग आता याच्यानंतर आपण पुढचा भाग बघूया, तो आहे दम्याचा, किंवा त्यालाच आपण अस्थमा असं सुद्धा म्हणतो. मग दमा कशाला म्हणायचं, तर ज्या अवस्थेत श्वास घेण्यासाठी त्रास होतो, ज्या शारीरिक अवस्थेमध्ये श्वास घेण्यासाठी त्रास होतो, अशा अवस्थेला दमा असं म्हटलेलं आहे. आणि दम्याचा अवयव कोणता आहे, कोण्या भागाला होतो तो, तर फुफ्फुसांना होतो. आणि रेस्पिरेटरी सिस्टम असं आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये 2 भाग, अप्पर रेस्पिरेटरी सिस्टम आणि लोअर. आणि दमा जो असतो तो लोअर रेस्पिरेटरी सिस्टमला होतो, म्हणजे फुफ्फुसांना होतो. त्यासोबत मग याची काय कारणं आहेत किंवा हा प्रकार कसा होतो, जसे की पॅनक्रियाज मध्ये आपण बघितलं इन्सुलिन कमी होणं किंवा असा प्रकार बघितलं, तर दम्यामध्ये काय होतं तसं बघा आपण त्याच्यामध्ये बघूया एकदा इमेज मध्ये. याच्यामध्ये आपण पाहू शकतो बघा, 2-4 कारणं तिथे आपण सांगू शकतो. आता हे फुफ्फुस आहे, बरोबर आहे. फुफ्फुसाचा तिथं झूम करून एक भाग पुढे घेतलेला आहे, जी नलिका आहे, बरोबर आहे. मग याच्यामध्ये बघा 4 प्रकार आपल्याला दिसून येत आहेत, बरोबर आहे. पहिला जो आहे हेल्दी दाखवलेला आहे बघा, म्हणजे आपण थोडक्यात त्याला पाईप असं म्हणूयात, पाईप म्हणूयात, जो की आपला श्वास नेतो आणि आणतो, ज्याच्यातून श्वास प्रवाहित होतो, हवा प्रवाहित होते. मग पहिला जो आहे तो हेल्दी आहे. मग त्याच्यानंतर वरचा 1 नंबरचा जो आहे तो इन्फ्लामेंटेशन झालेला आहे त्याला, किंवा त्याच्यावरती सूज आलेली आहे. त्याच्यामुळं सूज आल्यामुळं काय झालंय, एअरवे जो आहे तो नॅरो झालाय, म्हणजे रुंद झालाय, बरोबर आहे. म्हणून त्याच्यामधून श्वास जाण्यासाठी त्रास होतो, श्वास व्यवस्थित जात नाही. त्याच्यानंतर खालचा एक प्रकार आहे, त्याचा बघा काय म्हणलं, त्याच्यामध्ये म्युकस बिल्डअप असं म्हटलेलं आहे, म्हणजे श्लेष्मा किंवा कफ असं त्याला म्हणूयात. तर अशा प्रकारचा हा कफ किंवा या कफाचं प्रमाण वाढलं तरी सुद्धा मग मधून श्वास जाण्या येण्यासाठी त्रास होतो, जाण्या येण्याची जागा रुंद होते. त्याच्यानंतर आणखीन एक खाली प्रकार आपण बघितलेला आहे. तर याच्यामध्ये बघा, हा जो पाईप आहे याच्या पाईप भोवती हा घट्टपणा आलेला आहे, जसं की गुंडाळ बघा, गुंडाळ्यासारखा आहे. मसल कॉन्ट्रॅक्शन्स म्हणजे ह्या पाईप मध्ये घट्टपणा येतो, मसल कॉन्ट्रॅक्शन होतं. मग अशामुळं सुद्धा मग काय होतं, जर पाईपला आपण दाबलो तर काय होतं, तो अरुंद होतो, म्हणजे मधून जाणारा येणारा मार्ग बंद होतो. म्हणजे 3 आपण याच्यामध्ये असं हे बघितलं बघा, एक आहे सूज येणे, एक आहे कफ जास्त निर्माण होणे, आणि दुसरा आहे त्याच्यावरती घट्टपणा निर्माण होणे, त्या मसल्स वरती घट्टपणा निर्माण होणे, असा प्रकार आपण त्याच्यामध्ये पाहिलं. मग याची प्रकार कसे सांगता येतील, दम्याचे काय काय प्रकार सांगता येतील, जसे की बघा काय काय आहेत. बालदमा म्हणजे लहान मुलामध्ये, 5 वर्षाच्या खालच्या लहान लेकरांमध्ये हा प्रकार जास्त दिसून येतो. त्याच्यानंतर एक्सरसाइज, म्हणजे काही लोकांना एक्सरसाइज केले की दमा होतो, एअरवेज नॅरो होतात, दम्याचा त्रास म्हणजे दमा म्हणजे श्वास घेण्याची साठी त्रास होतो असं लक्षात घ्यायचं, अलग लक्षात. मग त्याच्यानंतर आहे व्यावसायिक, म्हणजे काय, ती व्यक्ती जर एखाद्या समजा पिठाच्या गिरणी आहे, पिठाच्या गिरणीच्या ठिकाणी काम करते, किंवा सिमेंटच्या कारखान्यामध्ये काम करते, किंवा ज्या ठिकाणी धूळ निर्माण होते, डस्ट निर्माण होते, जसे की आता बघा, पूर्वी मूर्ती ज्या होत्या देवाच्या त्या छानी आणि हातोड्याने ठोकून निर्माण केल्या जायच्या, पण आता मशनी आलेत, कटिंग मशीन्स आलेत बघा, किंवा अशा मशनीद्वारे करताना सुद्धा अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये एक प्रकारची धूळ निर्माण होत असते, आणि ती आपल्या फुफ्फुसामध्ये जाते श्वसनाद्वारे. किंवा आपले फरशी वगैरे करणारे मिस्त्री वगैरे असतील तर फरशा कट करतात बघा, किंवा त्या फरशांना आकार देतात, त्यावेळी सुद्धा एक डस्टिंग निर्माण होते, ती सुद्धा आपल्या फुफ्फुसामध्ये जाते. आणि मग असं हे सारखं घडत गेलं, आलं का लक्षात,
म्हणजे ही त्याची जीवनशैली आहे. आपण काल बघितलं होतं बघा, काल म्हटलं होतं त्याची जीवनशैली तपासा असं आपण म्हटलं होतं, बरोबर आहे. मणक्याच्या विकारामध्ये काय म्हटलं होतं की तो जर शिंपी टेलर असेल, बरोबर आहे. तसं ऑक्युपेशनल मग हजार्ड. हा मग हा जो आहे तो अशा वेगवेगळ्या कारणामुळं सुद्धा व्यावसायिक असं त्याला आपण म्हणू शकतो. किंवा ॲलर्जिक दमा. ॲलर्जिक दमा मग याच्यामध्ये काय काय येतं, धूळ, बाहेरची धूळ आहे, किंवा सहज घरातील भांडे वगैरे पुसले किंवा जाळ्या वगैरे काढल्या तरी सुद्धा एकेकाला त्रास होतो बघा, दम्याचा त्रास होतो. म्हणजे धूळ, डस्टिंगची त्याला काय म्हणायचं, ॲलर्जी. किंवा प्रदूषण, असं वेगवेगळ्या कारणामुळे ह्या ॲलर्जिक दमा असतो असं आपल्याला सांगितलेलं आहे. त्यासोबत इतर किंवा इन्फेक्शन, मोस्ट इन्फेक्शन बघा इथं ते महत्वाचं आहे. जसं की कोविडमध्ये कशाचा त्रास होता, फुफ्फुसाचा त्रास होता, श्वास घेण्यासाठी त्रास व्हायचा, अशा प्रकारचं म्हणजे इन्फेक्शन. किंवा निमोनिया आहे ते असं आपण त्याला म्हणू शकतो. विषाणूजन्य इन्फेक्शन, किंवा जसे की त्याला व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असं आपण त्याला म्हणू शकतो. या दोन कारणामुळे सुद्धा आपल्याला दम्याचा त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. किंवा त्याच्यानंतर आणखीन म्हणजे हे अनुवंशिक अनुवंशिक कारणामुळे सुद्धा दम्याचा त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. किंवा त्याच्यानंतर काही लाईफस्टाईल म्हणजे जसे की धूम्रपान करणे, म्हणजे इतर कारणांमध्ये आपण त्याला सांगू शकतो की धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा दम्याचा त्रास होतो. मग फुफ्फुस त्याची खराब होतात. किंवा आणखीन बघा, आमच्या गावामध्ये महाराज होते, स्वामी महाराज होते, त्यांचा फुफ्फुसाच्या आजारामुळे झाला. मग त्यांना असं सांगण्यात आलं, आवाज येतोय का माझा? नाही येतंय सर. ब्रेक होतोय थोडा. एक मिनिट. लेफ्ट होऊन बरं ठीक आहे. बघा काय बघत होतो आपण, फुफ्फुसाचे विकार वेगवेगळे. त्याच्यामध्ये एक विकार आहे दमा, आणि त्याच्यानंतरचा दुसरा विकार आहे COPD, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. याच्यामध्ये हा सुद्धा दीर्घकालीन श्वसन रोग आहे. फुफ्फुसातील वायुमार्ग आणि फुफ्फुसातील पिशव्या काय होतात, खराब होतात, असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. ती इमेज बघूया आपण. किंवा याच्यामध्ये आपण बघू शकतो बघा. आता बघा, एल्व्हिओल्स म्हणजे जसं की द्राक्ष असतात बघा, छोटे छोटे छोटे, आणि आपल्या फुफ्फुसामध्ये सुद्धा तशीच रचना असते. द्राक्ष हे भरलेले असतात, भरीव असतात, परंतु द्राक्षाचा घड ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणेच आपल्या फुफ्फुसामध्ये रचना सुद्धा तशीच असते, परंतु हे द्राक्ष कसे असतात, रिकामे असतात, म्हणजे फुग्यासारखे, बरोबर आहे. त्याला एल्व्हिओल्स आपण म्हणत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपला घेतलेला श्वास जातो आणि रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळतं, आणि रक्तातला कार्बन डायऑक्साईड इथून बाहेर पडत असतो. अशी क्रिया या एल्व्हिओल्स मध्ये होत असते. मग आता हे जे अलीकडचे जे आहेत ते काय आहेत, हेल्दी एल्व्हिओल्स आहेत. हेल्दी बघा, हे जे रिकामे आहेत बघा, बरोबर आहे. आणि हे काही ब्लॅक डॉट दाखवलेले आहेत बघा याच्यामध्ये. एनलार्ज्ड म्हणजे
त्याच्या सामान्य आकारापेक्षा आकार मोठा, ट्रॅप्ड एअर, फुटलेली, कोलॅप्स्ड. म्हणजे आता फुफ्फुसामध्ये सुद्धा दोन भाग, आपण इकडे एक आहे बघा, हा निरोगी आहे, हेल्दी आहे, आणि इकडचा जो आहे त्याच्यातले काही एल्व्हिओल्स कोलॅप्स झालेले आहेत बघा, खराब झालेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे सीओपीडी नावाचा जो विकार आहे त्याच्यामध्ये वायुमार्ग किंवा हे एल्व्हिओल्स जे आहेत ते काय होतात, खराब होत असतात. बरोबर आहे. असा हा विकार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे न्यूमोनिया. निमोनिया हा सुद्धा एक फुफ्फुसाचाच विकार आहे आणि हा सहसा संसर्गामुळे होतो. म्हणजे जसं की व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल. जसं की कोविड मध्ये सुद्धा बघा, तो कसा होता, व्हायरल इन्फेक्शनचा होता. म्हणजे बरेच वेळेस आपण असं ऐकायचं की कोविड मध्ये मेलाय का, त्याला आपण सहज असं ऐकण्यात सुद्धा यायचं की कोविड झालता, त्याला निमोनिया झालता आणि तो मृत झाला, असं आपण बरेच वेळेस ऐकत असतो बघा. म्हणजे हे सुद्धा एक इन्फेक्शनचा प्रकार आहे. आणि याच्यामध्ये काय होतं या निमोनियामध्ये, तर फुफ्फुसामध्ये द्रव जमा होतो. फुफ्फुसामध्ये द्रव जमा होतो आणि श्वास घेण्यास त्रास होतो. त्यासोबत ताप येणं, हातपाय दुखणं अशी वेगवेगळी लक्षणं सुद्धा त्याच्यामध्ये दिसून येतात. आता त्याच्या बाबतीत एक इमेज बघूया आपण. बघा, ह्या अगोदरची जी बघितलेली होती ती निमोनियाची होती. याच्यामध्ये बघू शकतो बघा सहजच, किंवा काही वेळास आपण असं सुद्धा ऐकतो बघा की एखादा ऍडमिट असेल तर त्याच्या फुफ्फुसामध्ये पाणी भरलंय, फुफ्फुसात पाणी भरलंय, असं सुद्धा आपण ऐकत असतो. म्हणजे याच्यामध्ये बघा काय लक्षणं आहेत. परत वरचा जो हे आहे एल्व्हिओल असेल किंवा ब्रॉन्काय असेल, ही दोन्ही रिकामी आहेत किंवा त्यांचं आकारमान सुद्धा व्यवस्थित आहे. परंतु खालची जी नळी आहे ती कशी झाली, रुंद झाली आहे, संकुचित झालेला आहे, मधला मार्ग संकुचित झालेला आहे. आणि एल्व्हिओल मध्ये सुद्धा पिवळा कलरचा जो द्रव दिसतोय बघा, तो काय आहे, म्युकस किंवा त्याला श्लेष्मा असं आपण म्हणतो, किंवा त्याला स्कप असं सुद्धा म्हणत असतो. म्हणजे वरचा काय आहे, रिकामा आहे, आणि खालचा काय आहे, भरलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे फुग्या आपण आताच म्हणलं की रचना कशी आहे, द्राक्षांसारखी आहे. द्राक्षे कशी आहेत, भरीव आहेत, पण एल्व्हिओल्स कसे आहेत, रिकामे फुग्यासारखे आहेत. पण या न्यूमोनियामध्ये काय होतं, याच्यामध्ये द्रव पदार्थ भरतो आणि मग श्वसनासाठी त्रास होतो, श्वास घ्यायला जायला. हा रस्ता तर रुंद झालाय, पण त्यासोबत एल्व्हिओल्स मध्ये सुद्धा श्वास तितकासा भरत नाही. आणि हा अशा प्रकारची लक्षणं त्याच्यामध्ये दिसून येतात. त्याच्यानंतर पुढचा विकार जो आहे बघा, इन्फ्लुएन्झा किंवा त्याला फ्लू असं आपण म्हणतो. म्हणजेच हा सुद्धा एक श्वसन मार्गाचा संसर्ग आहे. आणि ज्यामुळे ताप येणं, खोकला येणं, घसा दुखणं, शरीर दुखणं अशी वेगवेगळी लक्षणं त्याच्यामध्ये सुद्धा दिसून येतात. फ्लू जसं की पूर्वी स्वाईन फ्लू असा यायचा बघा. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा अशीच लक्षणं तिथं दिसून येतात. त्याच्यानंतर क्षयरोग. क्षयरोग हा सुद्धा एक संसर्गजन्य रोग आहे जो फुफ्फुसावर परिणाम करतो आणि खोकला, ताप, वजन कमी होणं, थकवा अशी वेगवेगळी लक्षणं त्याच्यामध्ये दिसून येतात. त्याच्यानंतर पुढचा जो विकार आहे सिस्टिक फायब्रोसिस नावाचा एक आहे, आणि हा एक अनुवंशिक विकार आहे जो फुफ्फुसावर आणि इतर अवयवावरती परिणाम करत असतो, आणि ज्यामुळं घट्ट चिकट असा श्लेष्मा त्या फुफ्फुसामध्ये जमा होत असतो. त्यासोबत पल्मोनरी फायब्रोसिस नावाचा एक विकार आहे. त्याच्यामध्ये फुफ्फुसातील उती ज्या आहेत त्या जाड होतात, जाड होण्याची प्रक्रिया होते, ज्यामुळे फुफ्फुसाचे कार्य कमी होते आणि श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो. त्याच्यानंतर आणखीन एक आपण बघूया, फुफ्फुसाचा कर्करोग. आता कर्करोग बऱ्याच वेगवेगळ्या ह्याचे असतात, की पॅनक्रियाचा असतो, यकृताचा असतो, लिव्हरचा असतो, किडनीचा असतो. म्हणजे ज्या भागाला तो झालाय त्याचा आपण कर्करोग म्हणतो. त्याचप्रमाणे फुफ्फुसाचा सुद्धा कर्करोग असतो, आणि जो विविध प्रकारामध्ये दिसून येतो. त्याच्यामध्ये सुद्धा अशी लक्षणं दिसतात की खोकला येणं, श्वास घेण्यास त्रास होणं, वजन कमी होणं, खोकल्याद्वारे रक्त येणं, छातीत दुखणं, थकवा येणं अशी वेगवेगळी लक्षणं सुद्धा त्याच्यामध्ये दिसतात. किंवा त्याच्यात ब्रॉन्कायटिस नावाचा एक विकार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्या ग्रंथींना सूज येते किंवा विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य अशा संसर्गामुळे तो होत असतो. किंवा आणखीन एक प्रकार म्हणजे धूम्रपान.
धूम्रपानामध्ये काय होतं, हे जे एल्व्हिओल्स असतात काळेभोर होतात मधून. जसे की बघा, आपण एखाद्या खोलीमध्ये चूल वगैरे पेटवली जात असेल तर ती खोली कशी होते हो मधून, बघा आपण पाहिलेलं आहे, काळं असं त्याच्यामध्ये जमा होत असतं. म्हणजेच फुफ्फुसामध्ये सुद्धा तसंच होतं बघा, आपण या इमेज मध्ये पाहू शकतो. स्मोकिंग, आता बघा, इकडचा जो आहे तो हेल्दी आहे, हेल्दी एल्व्हिओल आहे, आणि इकडचा जो आहे ते मधून काळाभोर झालाय, म्हणजे निष्क्रिय झालाय. आणि दोन फुफ्फुस सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. एक हेल्दी लंग आहे आणि दुसरं जे आहे अनहेल्दी आहे, काळं पडले बघा. म्हणजे अशा प्रकारचं, म्हणजे ह्या अशा धूम्रपानाच्या कारणामुळे सुद्धा आपलं फुफ्फुस खराब होऊ शकतं, एल्व्हिओल्स खराब होऊ शकतात, मध्ये हा काळसर थर त्या ठिकाणी जमा होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होणं, अशी वेगवेगळी लक्षणं, खोकला, घरघर अशी लक्षणं त्या ठिकाणी दिसून येतात. किंवा आताच मी बघा एक स्वामीचं उदाहरण देत होतो बघा, तिथं त्यावेळेसच आपलं बहुतेक नेट संपलं होतं. मग त्यांनी काय सांगितलं की त्यांचा जो मृत्यू झाला तो फुफ्फुसाच्या एका विकारामुळे झाला, आणि तो त्याला कारण असं सांगण्यात आलं की ते दिवसभर मंदिरामध्ये असायचे मधल्या गाभाऱ्यामध्ये, आणि अभिषेक वगैरे असायचा की दिवस दिवस मध्ये राहायचे, आणि मध्ये उदबत्त्या लावल्या जायच्या मंदिरात, आणि मंदिरामध्ये अतिशय जसं की दूरच दूर मधल्या गाभाऱ्यामध्ये, आणि ते तासन तास त्याच्यामध्ये बसून असल्यामुळं जसं की धूम्रपानामुळं फुफ्फुसं खराब झाली, तसंच या उदबत्तींच्या धुरामुळे त्यांची फुफ्फुसं खराब झाली आहेत असं त्या डॉक्टरचं म्हणणं आलं. म्हणजे हे आपण इतर कारणामध्ये असं त्याला त्या ठिकाणी सांगू शकतो. आता ठीक आहे, फुफ्फुसाच्या संबंधित आपण असे वेगवेगळे विकार त्या ठिकाणी बघितलेले आहेत. मग आता याच्यावरती आपल्याला योगोपचार सुचवायचा आहे, योग उपचार सुचवायचा आहे. आता काय काय सुचवता येतील, जसं की आता बघा, हे जे श्वसन संस्थेचे विकार आहेत, दमा असेल किंवा याच्यामध्ये आपण बरेच वेळेस इन्फेक्शन इन्फेक्शन असं म्हटलं, किंवा सारखं सारखं सर्दी होणं, नाक वाहणं, घसा दुखणं, घसा सुजणं, हे सुद्धा रेस्पिरेटरी सिस्टमचेच विकार आहेत. ते वरचे आहेत, हे खालचे आहेत. पण हे जे विकार आहेत हे सहसा इन्फेक्शनमुळे होतात, किंवा सहसा इम्युनिटी कमी असणाऱ्या लोकांना होतात. कोणाला होतात? इम्युनिटी, प्रतिकार शक्ती कमी असणार. रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे अशा लोकांना असे विकार जास्त दिसून येतात. सारखं सारखं घसा सुजतो, दुखतो, सारखं सारखं सर्दी होते, जर असं थोडस जरी हवामान बदल झालं की मग त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये परिणाम दिसून येतो. थोडस या हवामानामध्ये थंडपणा आला, थंड पाणी पिलं, थंड खाल्लं की लगेचच त्यांच्या छातीमध्ये घरघर होणं, दम्यासारखा त्रास होणं असं त्याच्यामध्ये दिसून येतं. मग इम्युनिटी वाढवणं हा त्याच्यावरचा एक पर्याय आहे महत्वाचा, किंवा एक उपाय आहे. मग ही इम्युनिटी जी आहे कशा कशाने वाढवता येते, जसं की चांगलं खाणं. चांगलं खाणं म्हणजे तळलेलं खाणं किंवा भारी भारी जे आपल्या जिभेला लागतं ते तसं नाही. हेल्दी खाणं शरीरासाठी हेल्दी आहे, ज्याच्यामध्ये पोषक तत्वाची मात्रा चांगली आहे, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, असं हेल्दी खाणं तिथं आवश्यक आहे. त्याच्यानं सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढते. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे व्यायाम, किंवा त्याला मग आता ह्या व्यायामाला आपण योगामध्ये घालू शकतो. जसं की सूर्यनमस्कार असतील, प्राणायाम असतील, अशा वेगवेगळ्या क्रियांनी आपल्याला त्या ठिकाणी आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवता येते. आता सूर्यनमस्कार जे आहेत, ज्यांना आता तुरंत लगेचच दम्याचा त्रास चालू आहे सध्या, अशा व्यक्तीला मात्र तिथं तो करता येत नाही, त्याला त्रास होतो. एक जरी सूर्यनमस्कार घातला तरी तो खोकलायला चालू करतो, किंवा एक जरी भस्त्रिकाचा चक्र केला तरी तो खोकलायला चालू करतो. मग काय करावं लागतं, ही जी लक्षणं आहेत ही औषध उपचार करून थोडीशी कमी होऊ द्यावी लागतात. लक्षात. मग त्याच्यानंतर किंवा प्रिव्हेन्शन म्हणून पण आपण ते करू शकतो, परंतु लगेचच त्रास चालू आहे तुम्हाला, अशा वेळी मात्र लगेचच ते करता येणार नाही, त्याला थोडंसं थांबावं लागतं. मग त्याच्यानंतर आपण योगाभ्यास चालू करू शकतो. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय भाग बघायचा आहे, तर आसनांचा भाग बघायचा आहे. आसनांचा ज्याचा प्रभाव, आता बघा, जसे की पॅनक्रियाज इथं आहे असं म्हटलं मी,
आणि या पॅनक्रियाजवरती प्रभाव पडेल अशी वेगवेगळी आसनं आपण त्याच्यावरती सांगितली. त्याचप्रमाणे फुफ्फुस जे आहे हे इथं आहे, हा हा अवयव आहे. मग या भागावरती परिणाम करणारी आसनं मग काय काय आहेत, कोणकोणती सांगता येतील? भुजंगासन सांगता येतं, बरोबर आहे. त्याच्यामुळं सुद्धा फुफ्फुसाची ओपनिंग होते. किंवा आणखीन धनुरासन, धनुरासन सांगता येतं. उष्ट्रासन, 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 आणखीन काय काय सांगता येतात? त्रिकोणासन. अर्धमस्तिंद्रासन सुद्धा सांगता येतं बरं का, ते सुद्धा सांगता येतं. आणखीन वेगवेगळे आसन आपण याच्यामध्ये हस्त सांगू उत्तासन शकतो. पण. हस्तोत्तानासन, जे गोमुखासन. हात असे आपण वर. बर, कोणतं? गोमुखासन. ओंकारासन, नाही, गोमुखासन सर. गोमुखासन. हा, छान. गोमुखासन, छान, बरोबर आहे. ठीक आहे, आसनं तुम्हाला बरीच माहिती आहे. आता त्याच्यानंतर आता डायबिटीज वरती प्राणायामापेक्षा शारीरिक हालचालींचा जास्त प्रभाव पडतो. परंतु आता ह्याच्यामध्ये दम्यामध्ये किंवा फुफ्फुसांच्या विकारामध्ये शारीरिक हालचालींपेक्षा श्वसनाच्या व्यायामाने जास्त प्रभाव पडतो. म्हणजे काय आलं आता त्याच्यामध्ये? श्वासाचे व्यायाम म्हटल्यानंतर प्राणायाम. प्राणायाम आले, वेगवेगळे प्राणायाम आले. मग त्याच्यामध्ये कोणकोणते प्राणायाम सांगता येतील आपल्याला? भस्त्रिका अनुलोम सांगता येतो, विलोम. अनुलोम विलोम सांगता येतो, आणि सूर्यभेदी प्राणायाम आपल्याला तिथे सांगता येतो, नाडी शोधन सांगता येतो, किंवा कुंभक, आंतरकुंभक, बाह्य कुंभक, किंवा आणखीन ज्या ब्रिदिंग एक्सरसाइज ज्या आहेत, जसं की डीप ब्रिदिंग, योगिक श्वसन, किंवा थोरॅसिक ब्रिदिंग, केल्विकुलार ब्रिदिंग, ॲबडॉमिनल ब्रिदिंग, अशा वेगवेगळ्या ज्या ब्रिदिंग सांगितल्या आपण त्यावेळी सांगितलं होतं की फुफ्फुसाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या वेगवेगळ्या ब्रिदिंग होत्या, बरोबर आहे. एक ब्रिदिंग होती तो वरचा भाग मजबूत करण्यासाठी होती, एक मधला भाग मजबूत करण्यासाठी होती, एक खालचा भाग, एक मागलचा भाग. लक्षात असं केलं की मागलच्या भागामध्ये श्वास भरतो, मागलचा भाग मजबूत होतो, असं वेगवेगळे सांगितलं. किंवा कुंभकामुळं काय होतं म्हटलं की फुफ्फुसाचे ज्या भिंती आहेत त्या मजबूत होतात असं सांगितलं. किंवा कुंभकामुळे श्वसन दर वाढतो किंवा श्वसन ग्रहण करण्याची शक्ती वाढते. म्हणजे फुफ्फुसाची संबंधित असणाऱ्या विकारावरती श्वासाचे व्यायाम हे अतिशय प्रभावशाली आहेत. आणि सहजच आता बघा, मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलं तरी MD वगैरे असतील डॉक्टर्स, तर ते काय करतात, ते सुद्धा प्राणायाम करा म्हणून सुचवतात, श्वासाचे व्यायाम करा म्हणून सुचवतात. किंवा आणखीन एक आहे ओंकार. बघा, आपण काय करतो, श्वास भरतो आणि ओंकारामध्ये काय होतं, श्वास सावकाश बाहेर जातो, बरोबर आहे. जसं की आपण शंख फुकणे हा सुद्धा एक प्रकारचा हे आहे. आणि फुफ्फुसाचे विकार असणाऱ्या लोकांना शंख फुकण्याचा हा फायदा त्यांना होतो. तशा प्रकारचा व्यायाम त्यांना केलं पाहिजे असं सांगितलं जातं. किंवा तसे इन्स्ट्रुमेंट सुद्धा तयार केलेले आहेत. म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये, असं आपण जोराने श्वास फुकण्याचा प्रयत्न करतो, असं तुतारी वादक असं बघा, जोराने त्याच्यामध्ये श्वास फुकावा लागतो तसं. परंतु ओंकारामध्ये काय होतं, श्वास आपण जोर लावून फुकत नाही, पण जसं की शंख फुकण्यामध्ये श्वास आता एकदाच भरला जातो पण सोडताना सावकाश जातो. त्याचप्रमाणे ओंकार म्हणताना सुद्धा श्वास एकदाच भरतो आणि सोडताना सावकाश जातो. असे वेगवेगळे जे प्राणायाम आहेत ते फुफ्फुसाला लवचिक करतात, फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढवतात. एअरवेज जे आहेत, जसं की बघा, रक्ताभिसरणामध्ये आपण सांगितलं होतं की जलद गतीने आपण म्हणजे रक्ताभिसरण व्यवस्थित झालं तर धमन्या सुद्धा अशा रुंद होतात असं आपण म्हणलं, त्यांच्यामध्ये लवचिकता येते असं म्हणलं. त्याचप्रमाणे ह्या फुफ्फुसाचे जे मार्ग आहेत मधले श्वसन मार्ग जे आहेत, श्वसन नळ्या, त्याच्यामध्ये सुद्धा रुंदपणा येतो, त्यांच्यामध्ये सुद्धा रुंदपणा येतो. एल्व्हिओल्स लवचिक होतात आणि प्राणायामाने आपल्या फुफ्फुसाचं रक्ताभिसरण चांगलं होतं. त्याच्यामध्ये रक्ताभिसरण स्वतःसाठी फुफ्फुस काय कार्य करतं, काय कार्य आहे फुफ्फुसाचं मुख्य?
सांगा बरं. शुद्ध हवा घेणे, अशुद्ध हवा बाहेर सोडणे. हवेतील ऑक्सिजन शोषून घेणे आणि शरीराला पुरवणे. बर. ऑक्सिजन घेणे सोडणे ठीक आहे. रक्ताचं शुद्धीकरण करणं हे फुफ्फुसाचं मुख्य कार्य आहे. आणि हृदयाचं काय आहे? रक्ताचं पंपिंग करणं, म्हणजे जिकडं तिकडं पाठवणं, मोटर आहे हृदय. आणि फिल्टर कोण आहे? फुफ्फुस आहे. म्हणजे शुद्धीकरण कशा प्रकारे करतं? कार्बन डायऑक्साईड काढून टाकतं आणि ऑक्सिजन त्याच्यात मिसळतं. बरोबर आहे. मग ही क्रियामध्ये तर चालूच असते. हृदय सुद्धा रक्त आणतं नेतं, त्याच्यामध्ये रक्त आहे. पण हृदयाला सुद्धा स्वतःचं कार्य पार पाडण्यासाठी सुद्धा रक्त लागतं. म्हणून त्याचं इंधन. रक्ताभिसरण सुद्धा चांगलं झालं पाहिजे. आणि त्याचं रक्ताभिसरण स्वतःचं चांगलं झालं तर तो स्वतः निरोगी राहणार आहे. बरोबर आहे. तसं. आणि फुफ्फुस याच्यामध्ये सुद्धा रक्तच आहे. रक्त येतंय जातंय बरोबर आहे. पण त्याचं रक्ताभिसरण सुद्धा चांगलं होणं गरजेचं आहे. फुफ्फुसाचं स्वतःचं, त्याला सुद्धा कार्य करण्यासाठी रक्त लागतं. मग हे रक्ताभिसरण जे आहे अशा वेगवेगळ्या प्राणायामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं आणि फुफ्फुस आपली निरोगी होतात. त्यासोबत ऑक्सिजनचा पुरवठा जास्त होतो. जसं की आपण केल्विक्युलर जी ब्रिदिंग म्हटलं बघा, ती ब्रिदिंग आहे त्याच्यामुळं ऑक्सिजन लवकर पुरवला जातो फुफ्फुसामध्ये. मग जसं की कोविड असेल किंवा दम्यासारखे विकार असतील, आताच आपण त्याच्यामध्ये एक लक्षण सांगितलं की ऑक्सिजनची जर कमतरता जर जाणवायला लागली दम्यामध्ये तर ओठ वगैरे निळे पडतात असं आपण म्हटलं. मग असे जे ऑक्सिजन लवकर ऍक्सेप्ट रिसीव्ह करणारे जे आहेत प्राणायाम, त्याच्यामध्ये केल्विक्युलर नावाची जी ब्रिदिंग आहे ती तिथं उपयोगी पडते. त्यासोबत हा झाला प्राणायामांचा भाग. त्याच्यानंतर षटकर्माचा भाग. त्याच्यामध्ये कुठले भाग आहेत मग? कपालभाती, कपालभाती हा प्राणायाम हे शुद्धक्रिया चांगलं काम करते. नेती अतिशय महत्वाचं. नेती नेती, जलनेती हा रेस्पिरेटरी सिस्टम मधला वरचा भाग धुवून काढण्यासाठी खूप उपयोगी आहे. बरोबर आहे. त्यासोबत वमन. इन्फेक्शन सुद्धा ती धुवून काढते. नेती, वस्त्र जलनेती. धोती पण सर कफ कमी होतो. वमन धोती, वस्त्र धोती महिन्यातून एकदा अशी करायची ती, ज्यांना त्याचा त्रास अतिरिक्त होतो. आणखीन काय सांगता येतं? आवाज येत नाही. आता षटकर्माच्या नंतर कोणता भाग आवाज येतो? येतोय. तुम्हाला बघा काय झालंय ते. आवाज येतोय का? येतोय. प्रोफेसर साहेबाला काय वैयक्तिक असेल काही त्यांचं. बरं, ठीक आहे. षटकर्मानंतर भाग कशाचा आहे? सूर्यनमस्कार उपयोगी पडतील का? पडतील. पण कधी पडतील म्हटलं आपण अगोदर थोडस बरं झालं पाहिजे त्या व्यक्तीनं, मग ते आपण करावेत. किंवा प्रिव्हेन्शन मध्ये सुद्धा सूर्यनमस्कार महत्वाचे आहे. त्याच्यानंतर आसनांचा भाग सांगितला, प्राणायामांचा भाग सांगितला, षटकर्माचा भाग सांगितला, ध्यानधारणा राहिले ध्यान. उपयोगी पडेल का ध्यानधारणा अशा तो लोकांसाठी? ध्यानाने थोडा विश्वास वाढेल. ध्यानधारणा हा जो प्रकार आहे, ध्यानधारणाचा तो विशेष सगळ्यांना कशावरती परिणाम करत असतो? ताणतणावावरती विशेष परिणाम करत असतो. आणि ताणतणावामुळे इम्युनिटी कमी होत असते. ताणतणावामुळे वेगवेगळे विकार उत्पन्न होतात. वजन वाढतं, बीपी वाढते, शुगर वाढते, हे आपण पहिलं पाहिलेलं आहे. म्हणून ध्यानधारणा हा त्याच्यामध्ये थोडासा सहभाग केला पाहिजे, जेणेकरून ताणतणाव कमी होईल, डिप्रेशन कमी होईल, उदासीनता कमी होईल, उत्साह वाढेल. आणि त्याच्यामुळं ताणतणाव कमी झाला की मग हे रिव्हर्सिबल होतं नंतर. अलग लक्षात, कारण काढलं आपण बाजूला की मग ते पुन्हा ते रिव्हर्सिबल होऊ शकतं. अशी वेगवेगळी आपण त्याच्यामध्ये दम्यामध्ये सांगू शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे, दोन विकार, आणखीन आपल्याला 2-3 विकार बघायचे आहेत. आपण उद्या बघूयात हे 3 विकार. संपत हे खरं तर आजच संपवायचं होतं. उद्या काय राहतात? बघूया उद्या. ठीक आहे, थांबूया. आजच संपवून टाकायचं सर.
आजच घेऊया का? बरं बघूया मग. ठीक, पुढचा तास आहे का तुमचा? तास आहे का पुढचा तुमचा? आहे ना पुढचा. सरांना बोलून घ्या सरांना नसला तर मग विचार म्हणता येईल. पाहिजे सर. पुढचा तास काय 2 सूत्र राहिले ते झाल्यास घेऊ शकतो आपण. तुम्हाला घेणं शक्य असेल तर घ्या मग आता. होत असेल आजच पूर्ण तर. ठीक आहे, याच्यामध्ये बरंच आहे बोलावं. 1 तासभर तर लागतं आणखी. तासभर लागतेच का मग? उद्या घेता का मग? उद्या बघूया. हा ठीक आहे मग. सविस्तर पटपट सांगायचं म्हणलं की सगळं सांगणं होत नाही, ते धावपळ होते त्याच्यात. नाही नाही उद्याच घेऊ आपलं, जाऊ द्या. ते हो. उद्या प्रश्न येणार त्याच्यावर परीक्षेत. ठीक आहे, ठीक. थांबूया.